कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा एक कार्यकर्ता आहे. पण यड्रावकर साहेबांचं आजपर्यंत जे काम झालंय ते तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे. आणि यड्रावकर साहेब हे एक विचार आहेत आणि ते विचार जनसामान्यापर्यंत आता पोहोचलेला आहे. आणि यड्रावकर साहेबांचं एवढं मोठं काम आहे की त्याचा कोणीही आमदार आजपर्यंत 2000 कोटीचा म्हणजे निधी आणून विकास निधी आणून कोणाला काय म्हणजे एवढा निधी आमदार कुठलाच आणला नाही. आणि ह्या दृष्टिकोनात आमदार आहेत असं आहे की कोण कार्यकर्ता लागत नाही, कोण पुढारी लागत नाही, डायरेक्ट गेली गोरगरिबांची कामं डायरेक्ट करतात आणि गोरगरिबांनी खुश करून देऊन त्यांनी यड्रावकर एक विकासाचा टप्पा गाठाल्यात. आणि त्यांच्यावर आम्ही भावी पिढी सगळी यंग पिढी जी आहे ते त्यांनी पूर्ण सपोर्ट आहे आमचा. यड्रावकर साहेब एक विचार आहेत साहेब, ते विचार आज तळागाळापर्यंत पोचलेत आणि हेच विरोधकांनी नको झालंय. आणि विरोधक काय म्हणतात, यड्रावकर साहेब काय करतात, यड्रावकर साहेब अरे कामच बोलायला आता तुम्ही बघा नसता पुढच्या पंचवार्षिकमध्ये चेहरा मोहरा सगळं बदलून टाकतील यड्रावकर. आमच्या मनातील आमदार आता राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब. राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब निवडून येतील असे तुम्हाला आशा आहे? होय, 100% येणार. कशावरून? त्यांचं काम बोलतंय. आपल्या तालुक्यातच म्हणा पण आमच्या 7 गावात म्हणजे कायम यड्रावकर साहेब संपर्क गरज आहे. आणि त्यांचं काम पण चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आमच्या कवटेवलन गावातील रस्त्यांचं कामं, मंदिरांचं कामं, बौद्ध समाजाचं कामं, मातंग समाजाची कामं, भरपूर कामं त्यांनी केलेली आहेत. विशेषतः रस्त्याची पानंद रस्त्याची काम केले आहेत. आणि बौद्ध समाजातले समाजी मंदिर, मातंग समाजाचं समाज मंदिर, आमच्या लिंगायत समाजाचे पण आमच्या गावात पण सध्या सभागारच काम चालू आहे. अशा विविध प्रकारची कामं केले आहेत आणि संपर्क चांगला आहे त्यांचा. तर विद्यमान यड्रावकर साहेब आहेतच, भावी पण तेच आहेत. तुम्हाला असं का वाटतं की यड्रावकर साहेबच निवडून येतील? कामाचं स्वरूप त्यांचं एवढं प्रचंड मोठं आहे. आता आमच्या नवीन अंगणवाडीलाच 9,76,00,000 रुपये निधी द्याला. इतक्या वर्षामध्ये जे आम्ही बघतोय त्यावेळेपासून ह्या त्यांच्या 5 वर्षाच्या कालखिर्दीमध्ये शिक्षणासाठी, प्राथमिक शाळेसाठी दुरुस्तीसाठी दिलं, आरोग्य व्यवस्था तिथली आमची उपकेंद्र आहेत त्याला निधी दिला, अंतर्गत रस्ते, गटर्स आणि जलजीवन मिशनचं एक मोठं काम आमच्या इथं झालं. आणि सर्वांगीण विकास पानंद रस्त्याचं एक फार मोठं काम. एक बुट्टी पण मरून पडला नव्हता इतक्या वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर. पूर्ण PWDच्या देखरेखीखाली त्यांना अगदी प्रचंड 2-2 कोटी निधी लावून त्यांनी रस्ते अगदी बांधापर्यंत करून दिले. पुढील 5 वर्षात जर यड्रावकर साहेब आमदार निवडून आले तर पुन्हा विकास कामं करतील का? करणार ते 100%. आणि आम्ही मागायलाच जायला पाहिजे निधी असं नाही. त्यांचं एक रचनात्मक कार्य असं आहे की प्रत्येक गावाचा अहवाल त्यांच्याकडे आहे. उर्वरित कामं कुठले आहेत, काय गरजेचं आहे, त्यांचा सर्वे आहे त्यांच्याकडे. आणि बोलवून त्यांनी ते हे काम राहिले तुमच्या गावातलं एक वेळ आम्हालाही लक्षात नसतं, पण त्यांनी त्या सर्वे थ्रू केलेल्या ह्याच्यानुसार उर्वरित कामं बोलवून निधी देऊन पूर्णत्वाकडे नेतात. हे एक वेगळं वैशिष्ट्य. पूर्वी कसं होतं, फक्त आमदार निधी आलेला खर्च करायचा आणि बसायचं असं होतं. पण हा कन्सेप्टच वेगळा आहे ह्याचा की वेगवेगळे निधी. आता इथं रोजगार हमीचा पैसा पानंद रस्त्यासाठी आम्ही वापरतो, कॉन्क्रीटचे रोड शेतापर्यंत. हे कन्सेप्ट योजना त्यातले बारकावे बघून घेऊन काम करायची पद्धत त्यांची आहे. आणि व्यापक स्वरूपात काम आहे त्यांचं. सर्वांगीण म्हणजे इतर निधी द्यायचा इथं नाही असं काय नाही. बोलून सर्व गावांना त्यांनी जातपात धर्म काही न मागता जो जाईल त्यांच्याकडं त्यांची कामं करायची. शिरोळ तालुका विधानसभेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा प्रचार दौरा आता आज आम्ही गौरवाड कवटेगुलन करून आता आम्ही शेडशामध्ये आलो आहोत. तरी प्रत्येक गावात चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांनी केलेल्या भरघोस कामाच्या याच्यावर त्यांचा विजय हा निश्चित आहे. यड्रावकर साहेबांच्या समोर 2 मोठे बलाढ्य उमेदवार आहेत, तरी तुम्हाला असं वाटतं का यड्रावकर साहेब निवडून येतील? महायुतीची कामं आहेत. महायुती सरकार ज्या काळात कामं केली, लाडली बहीण असू दे, शेतकरी PM किसान असू दे, CM किसान असू दे, किंवा अनेक यड्रावकरांनी शिरोळ तालुक्यामध्ये 2,000 कोटी रुपयाची कामं केली आहेत. त्या विकासाच्या जीवावर आम्ही यड्रावकर निवडून येणार हे निश्चित मानतो. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.